मदर इंडिया चित्रपटामध्ये नांगर ओढणाऱ्या नर्गिसने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणलेलं होतं। मात्र आजही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची अवस्था या सिनेमातल्या नर्गिसपेक्षा काही वेगळी नाहीये। पाहुयात मुलगा आणि नातवाला नांगराला झुंपून शेती करणाऱ्या ही शेतकऱ्याची करुण कहाणी। 1957 मध्ये प्रदर्शित झालेला मदर इंडिया चित्रपट दिग्दर्शक महबूब खान यांनी पडद्यावर मांडलेली शेतकऱ्यांची दैना सगळ्यांनाच अंतर्मुख करणारी होती। मदर इंडिया प्रदर्शित होऊन 60 वर्षांचा काळ लोटलाय, पण शेतकऱ्यांची स्थिती जैसे थे आहे। कारण जळगावच्या भडगाव तालुक्यातील निंभोरा गावात पुन्हा तेच चित्र पाहायला मिळते। वयाची 70 गाठलेल्या हिरामण पाटील यांची 2.25 एकर शेती आहे। मात्र बैलांची जोडी पोसणं ऐपती बाहेरचं असल्यामुळे त्यांनी मुलगा आणि नातवाला नांगराला झुंपले। पैसे नाही, टाइमवर पाऊस पडत नाही, हो लहान लहान मुलं आहे, हो आमच्या जोडीनी गाडीनी काहीच नाही, कष्ट करावं होण्याला पाहिजे एवढी। आम्ही कोडपनी निन्नी घरच्या घरी करतो, जोडी मिळत नाही, टाइमवर जोडी मिळत नाही, शेती पडीत पडते, त्यामुळे आम्ही घरच्या घरी करतो। पैसे नसल्यामुळे एवढं कुटुंब आहे आमचं, 5 जणांचं कुटुंब आहे, घरच्या घरी राबतून घरच्या घरी करतो। हिरामण पाटलांची आर्थिक विवंचना पाहून ग्रामस्थ हळहळ व्यक्त करतायत। मात्र त्याच वेळी पाटील पिता पुत्रांच्या जिद्दीला आणि कष्टाला ते सलाम ठोकतायत। इकडून जाता येता बघतो ना, अण्णा अशी शेती करतात, बैलजोडी नाहीये। आधी ते बाई काही ते करायचे, मुलगा लहान होता, आता त्याला समजलं तसं तो पण तेच मदत करतो। आता नातू आहे, सगळे मिळून ते बैलजोडी नसल्यामुळे स्वतःहून तयार करून घेतात शेती। काँग्रेस प्रणित यूपीए सरकार असो किंवा भाजप प्रणित एनडीए सरकार, शेतकऱ्यांच्या 5वीला पुजलेल्या गरिबीचं समूळ उच्चाटन कुणालाच जमलेलं नाही। नुकतीच सरकारने केलेल्या कर्जमाफीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। मात्र दोन्ही गटांनी एकदा हिरामण पाटलांच्या शेतात फेरी मारून जावी आणि मग स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणण्याचं धाडस करावं। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव।